नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती विभागांतर्गत भूकरमापक या पदासाठी जागा किती आहेत. तर मित्रांनो बघा, टोटल एकूण जागा आहेत 117 जागा. मग या 117 जागांसाठी जी परीक्षा कधी असणार आहे तर 13 ते 14 नोव्हेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा असणार आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात झाली 1 ऑक्टोबरला आणि अंतिम दिनांक आहे त्याचा 24 ऑक्टोबरपर्यंत. आता मित्रांनो बघा, 117 जागापैकी टोटल आपण बघूया जातीनुसार किती आहेत. तर अनुसूचित जातीमध्ये माजी सैनिक 1 आहे. त्यानंतर महिलासाठी आहे तर 2 आहेत, अंशकालीनला 1 आहे, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 1, अशा टोटल अनुसूचित जातीला 5 आहेत. नंतर अनुसूचित जमातीमध्ये माजी सैनिकला 2 आहेत, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे, महिलाला 4 आहेत, खेळाडूला 1 आहे, अंशकालीन कर्मचारीसाठी 1 आहे, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 3 आहेत, अशा टोटल 12 जागा आहेत. नंतर विजा विमुक्त जाती गट अ यामध्ये बघा महिलासाठी 1 आहे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 1, अशा टोटल 2 जागा आहेत. नंतर भ ज ब मध्ये जाऊ आपण. ब ज ब म्हणजे भटक्या जमाती गट ब मध्ये माजी सैनिकला 1 आहे, महिलासाठी 2 आहेत, अंशकालीनला 1 आहे, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 1, अशा टोटल 5 जागा आहेत. नंतर ब ज क भटक्या जमाती गट क साठी बघा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 1 आहे, अशी टोटल 1च जागा आहे. नंतर भ ज ड मध्ये भटक्या जमाती गट ड मध्ये महिलासाठी 1 आहे, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 2 आहेत, अशा टोटल 3 जागा आहेत. नंतर विमाप्र विशेष मागास प्रवर्गाला बघा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 1 आहे, अशी टोटल 1. नंतर इमाव इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीसाठी ओबीसी माजी सैनिक 2, प्रकल्पग्रस्त 1 आहे, महिलाला 4 आहेत, खेळाडूला 1 आहे, अंशकालीनला 1 आहे, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 3 आहेत, अशा टोटल 12 आहेत. नंतर एससीबीसी ओके, एससीबीसीमध्ये माजी सैनिकला 2 आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे, महिलासाठी 4 आहेत, खेळाडूला 1 आहे, अंशकालीनला 1 आहे, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 3, अशा टोटल 12 जागा आहेत. नंतर ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली विकर सेक्शन माजी सैनिकला 1 आहे, महिलाला 3 आहेत, अंशकालीनला 1 आहे, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 4, अशा टोटल 9 जागा. नंतर अराखीव ओपन कॅटेगरीला बघा माजी सैनिकला 8, प्रकल्पग्रस्ताला 3 आहेत, भूकंपग्रस्ताला 1 आहे, महिलाला 17 आहेत, खेळाडूला 3 आहेत, अंशकालीनला 6 आहेत, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 17 आहेत आणि एकूण 55 जागा आहेत अराखीव ओपन कॅटेगरीला. ओके, आता यामध्ये बघा दिव्यांगाकरिता एकूण राखीव आहे तर 5 जागा. यामध्ये अल्पदृष्टीसाठी 1, श्रवण दोष ऐकण्याचा संबंधित असेल तर 2, अस्थिव्यंग 0, स्वमग्नता मंदबुद्धीवरील एकापेक्षा अधिक जास्त प्रकारचे दिव्यांग असेल तर 2 आहेत त्यांना. अनाथाकरिता 1 आहे, ती आहे संस्थात्मकसाठी. ओके, संस्थाबाह्यला 0 आहेत. मित्रांनो, आता बघूया अर्ज भरण्यासाठी लागणारी इतर महत्त्वाची कोणती माहिती आहे हे आपण पाहणार आहोत. आता बघा, आपण सर्व विभागाकरिता एकाच परीक्षेच्या आधारे विभागनीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करता येणार नाही. ओके, त्यामुळे एका उमेदवारास कोणत्याही एकाच विभागाकरिता अर्ज करता येईल. बघा, महत्त्वाचं आहे काय करायचं आहे, कोणत्याही एका उमेदवाराला जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर एकाच विभागासाठी फॉर्म भरता येईल. ओके, परीक्षा एका दिवशी होणार आहे. नंतर काय, जर उमेदवारांना वरील तक्त्यात नमूद विभागनीय उपलब्ध पदांचे अवलोकन करून ऑनलाईन अर्जामध्ये विभागाची निवड करावी. आता काय होईल, जर तुम्ही 2-3 विभागाचे जर अर्ज भरले तर शेवटी जो भरला आहे ना तर तोच अर्ज तुमचा ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणून उगाच तुमची फीस वाया जाऊ शकेल. म्हणून विचार करून तुमच्या सोयीनुसार ज्या विभागामध्ये जास्त जागा आहेत किंवा तुम्ही ज्या विभागामध्ये राहता त्या विभागाचा आधार घेऊन तुम्ही त्या विभागासाठी अर्ज करू शकता. आता वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता काय आहे तर बघा, उमेदवारांनी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे 24/10/2025, जसं की तुम्हाला सांगितले 1 ऑक्टोबरला सुरू आहे आणि 24 ऑक्टोबर 2025ला अंतिम आहे. यानुसार त्याची डेट ऑफ बर्थ वगैरे असली पाहिजे. आता बघा, गट क भूकरमापक यासाठी किमान पात्रता काय लागणार आहे. ओके, वयोमर्यादा तर तुम्हाला कळालं 18 ते 38 वर्ष लागणार आहे. आता याच्यामध्ये बघा, गट क भूकरमापकमध्ये बघा, मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे इंजिनिअरिंगची असेल किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक केलेलं असेल किंवा इंजिनिअरिंग केलेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, किंवा माध्यमिक शालांत परीक्षानंतर म्हणजे 10वी नंतर तुमच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं म्हणजे ITIचं 2 वर्षाचं सर्वेक्षण व्यवसायाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, खाली अटमध्ये दिलेली आहे, जर तुमच्याकडे 1 वर्षाचा कोर्स असेल तर ते सुद्धा यासाठी लागू असणार आहे. ओके, 2 नंबरचं बघा, टायपिंग दिली मराठी 30, इंग्रजी 40,
परंतु मित्रांनो काय दिलं, जर तुमच्याकडे सध्या टायपिंग नसेल परंतु तुमची जर निवड झालेली असेल तर इथे महत्त्वाचं पॉईंट दिलं जातं, त्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत तुम्ही ते टायपिंगचं सर्टिफिकेट काढू शकता. ओके, 2 वर्षाची तुम्हाला अट दिलेली आहे. आता इथे बघा ना, तुम्हाला दिलेलं आहे 2 वर्षाचं दिलं आहे. आता काय सांगितलं आहे, 2014 पासून हा जो सर्वेअरचा कोर्स आहे ITIवाला, तर तो 1 वर्ष कालावधीचा झालेला आहे. मग त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार पदाकरिता अर्ज करण्यास तसेच परीक्षेस बसण्यास पात्र असतील. ओके, मग ज्यांचं 1 वर्ष सर्वेअर झालेलं असेल तर ते सुद्धा हे अर्ज भरू शकतात. ओके, आता वयोमर्यादा तुम्हाला कळाली, तर वयोमर्यादा समजा 18 ते 38 आहे, परंतु जे प्रकल्पग्रस्त, दिव्यांग असतील, माजी सैनिक असतील किंवा अंशकालीन असतील त्यांच्यासाठी वेगळी वयाची मर्यादा असणार आहे. ओके, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आपण महत्त्वाचे कोणकोणचे पॉईंट आहे ते सर्व काही आपण घेणार आहोत. ओके, त्यामुळे असं नाही राहणार की सर्वच पॉईंट घेतले म्हणून. ओके, आता बघा परीक्षा किती, तर परीक्षेचं बघा तुम्ही इंग्रजी असणार आहे, मराठी, सामान्य ज्ञान, GK आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असणार आहे. तर प्रत्येकाचे 25 प्रश्न आहेत. असे टोटल मार्क किती, तर 50 म्हणजे 100 प्रश्न 200 मार्काला. आणि वेळ किती, तर 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला असणार आहे, म्हणजे 2 तासाचा वेळ असणार आहे. नंतर बघा परीक्षा शुल्क किती, तर परीक्षा शुल्क बघा अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागास प्रवर्गामध्ये येत असाल तर तुम्हाला 100 रुपये. आणि जे माजी सैनिक आहेत त्यांना परीक्षा शुल्क वगैरे कुठल्याही प्रकारचं नाही आहे. ओके, आणखी काय काय महत्त्वाचं लागणार आहे आपण ते बघणार आहोत. ओके, आता बघा निवडीचे निकष काय दिले, तर परीक्षा कधी, तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. 13 ते 14 नोव्हेंबरला परीक्षा असणार आहे. जर तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर जे 200 मार्काचा पेपर आहे त्यामध्ये किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे. जर समजा 2 व्यक्ती आहेत, एकाच पदासाठी 2 उमेदवारांना समान मते पडलेच असेल तर त्यावेळेला काय, तर समान मते जर पडलेले असेल तर ज्याचं वय ज्येष्ठ आहे तर त्याला ग्राह्य धरण्यात येणार असणार आहे, किंवा ज्याची ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, एकाने केला आहे सर्वेअर आणि एकाचा आहे इंजिनिअरिंग वगैरे, समान मार्क पडले त्यावेळेला ज्याचा हायर डिग्री आहे त्याला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. ओके, असं नाही की कमी जास्त मार्क वगैरे, समान मार्क पाहिजेत. पण इथे बघू शकता वरील पदाकरता अर्ज कुठं, तर IBPS REG ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती किंवा mahabhumi.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता. 1 ऑक्टोबरपासून ते 24 ऑक्टोबर या दरम्यानमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. ओके, आणखी काय महत्त्वाचं काय, तर परीक्षा ऑनलाईन जो फॉर्म भरायचा तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला सेंटर वगैरे निवडावं लागेल. तुमच्या जिल्ह्यानुसार किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही सेंटर वगैरे निवडू शकता. ओके, आणखी काय महत्त्वाची याच्यामध्ये माहिती लागणार आहे आपण आता बघणार आहोत. ओके, चला मित्रांनो, आपण फक्त जेवढी काही महत्त्वाची माहिती लागणार आहे तेवढी सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आरक्षण तर तुम्हाला माहिती आहे, आरक्षण अनाथ असेल, माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त असेल तर त्यांच्यासाठी तेवढं आरक्षण असणार आहे. ओके, आणि आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये बघा, हे बघा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, याचे झेरॉक्स काढून घ्या किंवा तुम्ही जर सर्च केलं याच्यावरती क्रोमवरती गुगलवरती लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तर ते तुम्हाला मिळून जाईल. त्याची PDF काढा, नंतर त्याची झेरॉक्स काढा आणि हाताने लिहा, सही करा तुमची आणि मग तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. आता बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या सूचना, जसं की सांगितलं तुम्हाला 1 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरायचा आहे. वेबसाईटसुद्धा दिलेली आहे आणि परीक्षा शुल्कसुद्धा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचं आहे. कुठेही तुम्हाला तिथे जाऊन परीक्षा शुल्क वगैरे देण्याची गरज नाही आहे. ओके, आता ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे काय, तर तुमचा फोटो वगैरे आहे की नाही, स्वाक्षरी, फोटो आणि स्वाक्षरी असं म्हणाल. आता स्वतःची स्वाक्षरी कोणत्या शाईने लिहायची, तर काळ्या शाईने केलेली असावी. ओके, स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा लागणार आहे. काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर तुम्हाला तुमचा लेफ्ट हँड थंब पाहिजे. नंतर इंग्रजीमध्ये लिहिलेला मजकूर, जसं की हे दिलेलं आहे बघा, हो हे डिक्लेरेशन, याचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही आणि ते डिक्लेरेशन काय करायचं तुम्हाला टाईप करून काय करायचं व्यवस्थितपणे, टाईप नाही, तुम्हाला तुमच्या हाताने पूर्णपणे इथून लिहायचं. इथं नेम ऑफ द कॅन्डिडेट, समजा एखादं नाव आहे अरुण गवळी म्हणून, तिथं तुम्ही तुमचं नाव लिहू शकता आणि बाकी पूर्ण लिहायचं इथपर्यंत. ओके, मग हे डिक्लेरेशन तुमचं असणार आहे. त्यानंतर आणखी महत्त्वाचं काय काय लागणार आहे तुम्हाला, तुमचे डॉक्युमेंट असतील रेग्युलर जसा फॉर्म भरतो आपण त्याप्रमाणे. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करा, नंतर मग तुमचा लॉगिन ID येईल, मग लॉगिन IDनुसार सेव्ह अँड नेक्स्ट करा, जी माहिती असेल त्यानुसार तुम्हाला सगळी माहिती भरायचं. छायाचित्र, फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटो नुकताच काढलेला असावा. ओके, हलक्या रंगाच्या विरुद्ध शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर घेतलेलं असावं. कॅमेऱ्याकडे शांत व स्थिर नजरेने बघायचं तुम्हाला. चष्मा वगैरे घालत असाल तर त्यात प्रतिबिंब येणार नाही असं बघा, रेड आय नसेल असं बघा, किंवा फोटो काढून टोपी घालून, हॅट घालून, गड चष्मा घालून असा फोटो वगैरे काढलेला तो फोटो अपलोड करू नका, तो फोटो चालणार नाही तुमचा. ओके, तर ही एक होती आणखी महत्त्वाची. स्कॅन केलेलं कागदपत्र व्यवस्थित PDF करून स्कॅन करा, तिथे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहेत. ओके, चला आता मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.